नमस्कार मित्रांनो. लाडकी बहीण योजनेची KYC केल्यानंतर हप्ता जमा होणार का, असा प्रश्न खूप साऱ्या महिलांना पडलेला आहे. आणि खूप साऱ्या महिलांनी मेसेजसुद्धा देखील केलेला आहे की लाडकी बहीण योजनेची KYC करूनसुद्धा हप्ता जमा होत नाही आहे. तर सरकारच्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणत्या महिलांना होणार नाही ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्या बहिणींच्या घरामध्ये कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहे तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही. आणि दुसरं कारण, ज्या कुटुंबामध्ये ज्या बहिणीच्या घरामध्ये वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे तर त्या बहिणींनासुद्धा ह्या योजनेचा लाभ होणार नाही. आणि तिसरं कारण, बनावटी कागदपत्रे. ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यावेळेस बनावटी कागदपत्रे, एकदम नकली कागदपत्रे दिली होती आणि आतापर्यंत हप्ता जमा करत होत्या, अशा बहिणींना देखील सुद्धा या योजनेचा लाभ होणार नाही आहे. आणि चौथं कारण, ज्या बहिणी आतापर्यंत इतर योजनेचा लाभ घेत आलेला आहे, बाहेरच्या कुठल्या योजना आहेत त्यांचा लाभ घेत आहेत, त्यांना देखील या योजनेचा लाभ होणार नाही आहे. आणि पाचवं कारण, 65 वर्ष झालेली जी बहीण आहे, 65 वर्ष प्लस, त्या बहिणींनासुद्धा देखील या योजनेचा लाभ होणार नाही आहे. आणि 6वं कारण, ज्या कुटुंबामध्ये 2पेक्षा अधिक महिला आहेत तर तिथे एकाच महिलेला ह्या योजनेचा लाभ होणार आहे, इतर महिलांना या योजनेचा लाभ होणार नाही आहे. हा व्हिडिओ तुम्हा लोकांना कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी पुढला व्हिडिओ कोणत्याही योजनेवर आणू हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.